प्रधानमंत्री के नेतृत्व में अभी तक जो आपने देखा है वो तो केवल ट्रेलर है और असली फिल्म शुरू होना बाकी है। नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना. थांबा थांबा थांबा, काहीच बोलू नका, नाहीतर महाराष्ट्राचा अपमान होईल. आणि जर तुम्ही वारंवार कोसळणारे पूल बघून जर सोशल मीडियावरती येऊन काही बोलाल तर तुम्ही भाडेके टट्टे असाल, तुम्ही दलाल असाल, असं फडणवीस साहेब म्हणतात. सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, ह्या 2 दिवसापूर्वी पुण्यामधील महामार्ग 61 वर आत्ताच म्हणजे काही दिवसापूर्वीच ज्याचं उद्घाटन केलं होतं, कॉन्क्रिटीकरण केलं होतं, अशा पूलचा रस्ता खचला हे आपण सर्वांनीच पाहिलं. बरं, त्याच्या आधी आपण पाहिलं होतं या पावसाळ्याचा काही तिकडे एक थेंबही पाऊस पडला नव्हता नांदेडला, तरी तो पूल पत्त्यासारखा खचला. बरं, त्याच्या आधी जे मिसिंग लिंक आपण पाहिलं होतं, दरड कोसळून जे मिसिंग झालं होतं आणि त्या मिसिंग लिंक वरून विधानसभेमध्ये जो गदारोळ झाला होता, त्यावेळेला काय म्हणाले होते आपले राज्याचे मुख्यमंत्री की विरोधक किंवा हे जे सोशल मीडियावरती येऊन बोलतात ते पैसे घेणारे दलाल आहेत, ते भाडेके टट्टे आहेत. तर आता भाडेके टट्टे कोण आणि पैसे घेऊन दलाली कोण करतं, तर या मिसिंग लिंकच्या एका उदाहरणावरनं तुम्हाला मी सगळ्यांना सांगणार आहे. कारण महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेपर्यंत हा विषय जाणं खूप गरजेचं आहे आणि मग जनताच ठरवेल भाडेके टट्टे कोण आणि महाराष्ट्राचा अपमान कोण करताय. आता मिसिंग लिंक ज्या कंपनीने बांधलं त्या कंपनीचं नाव आहे नवयुग इंजिनिअरिंग कंपनी. आणि विशेष म्हणजे या कंपनीला मिसिंग लिंकचं 2,865 कोटी रुपयांचं 2 बोगद्यांचं या भाजप सरकारने टेंडर दिलेलं होतं. बरं, ही 30 नवयुग कंपनी आहे ज्या कंपनीने काही काळापूर्वी उत्तराखंडला बांधलेला बोगदा एवढा निकृष्ट दर्जाचा होता का तो बोगदा पत्त्यासारखा कोसळला होता आणि त्याच्यामध्ये 41 मजूर 16 दिवस अडकून पडले होते. आता हे पाहून एखाद्या राज्याच्या सरकारने धडा घेतला असता असं मला आणि तुम्हाला वाटेल. परंतु तरी सुद्धा या भाजप सरकारने याच नवयुग कंपनीला हे मिसिंग लिंकचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. बरं, ते कसं दिलं, तर या नवयुग कंपनीने या भाजप सरकारला 55 कोटी रुपयाचे निवडणूक रोखे दिले होते. बरं, आता हे मी सांगते का, हे माझ्या मनाने मी अजिबात सांगत नाहीये. परंतु 23 जुलै 2026 या दिवशी नाशिकमध्ये प्रसिद्ध झालेलं दिव्य मराठी न्यूजपेपर वृत्तपत्र, त्यात असं सांगितलं गेलेलं आहे आणि ते पण निवडणूक आयोगाच्या अहवालात, नीट लक्ष देऊ नये का, निवडणूक आयोगाच्या अहवालातील पान क्रमांक 22 वर अनुक्रमांक 1066 ते 1095 पर्यंत कंपनीने 18 एप्रिल 2019 रोजी प्रत्येकी 1 कोटीचे 30 निवडणूक रोखे खरेदी केले होते. टप्पा दुसरा, 10 ऑक्टोबर 2022 रोजी प्रत्येकी 1 कोटीचे 25 निवडणूक रोखे खरेदी केले होते. आणि खरं पाहता या नवयुग कंपनीला ऑक्टोबर 2018 सालीच वर्क ऑर्डर दिली होती कामाची. परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा या कंपनीने भाजप सरकारला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जेव्हा पार्टी फंड दिला, त्यावेळेला हे काम त्यांना मिळालंय खऱ्या अर्थाने आणि त्या कामाची सुरुवात झालेली आहे. तर आता जनतेला मला विचारावं असं वाटतंय, इकडे दलाल कोण आणि भाडेके टट्टे कोण. कारण या भाजप सरकारला जनतेच्या जीवाशी काहीच सावकार नाही, काहीच लेनदेन नाहीये. कारण ज्या कंपन्यांना खरं तर ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होतं, तसल्या कंपन्यांकडनं देणग्या घेऊन हे भाजप सरकार जनतेच्या जीवाशी खेळून अशा कंपन्यांना असे बोगदे निकृष्ट दर्जाचं काम करण्यासाठी टेंडर देतात. आता आपण ह्यांना बोलताना पाहिलं गडकरी साहेबांना, आणि हे वारंवार कोसळणारे पूलही पाहिले. गडकरी साहेब काय बोलतायत, हे तर आता ट्रेलर आहे. अभी तक जो आपने देखा है वो तो केवल ट्रेलर है, पिक्चर अजून बाकी आहे. आता मला अशी भीती वाटली की ट्रेलर असं भयानक असेल तर पिक्चर कसं असेल हो. मला तरी वाटतं आता ह्याचा क्लायमॅक्स ना ही महाराष्ट्राची, भारत देशाची जनताच ठरवेल. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरून काय वाटतं नक्कीच मला कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.